विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक नागनाथ मनोरे, श्री शिवाजी महाविद्यालय राजुराच्या अर्थशास्त्र विभागातर्फे आपणा सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयामधील दारिद्र्य रेषा, दारिद्र्याची कारणे व दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय हा चॅप्टर, हा पाठ या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्य कशाला म्हणतात त्याविषयी आपण पाहिलेलं आहे. तर आज त्या दारिद्र्य रेषा कशी ठरवली जाते, दारिद्र्य रेषा म्हणजे काय आणि त्याची काय कारणे आहेत याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर दारिद्र्य रेषा, कारणे आणि उपाय या ठिकाणी हा पाठ पाहत असताना आपण सर्वप्रथम या ठिकाणी दारिद्र्य म्हणजे काय हे पुन्हा एकदा याविषयी या दारिद्र्य संकल्पनेचं पुनरावलोकन करणं एक मला गरजेचं वाटते. तर आपणा सर्वांना माहीत आहे आपण दारिद्र्य कशाला म्हणतो. तर अगदी याची प्रचिती आपणा सर्वांना येत असते. तर एक सोपी आणि सुलभ अशी व्याख्या मी या ठिकाणी केलेली आहे, ती म्हणजे योग्य जीवनमान जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा भागवण्याची असमर्थता म्हणजे दारिद्र्य होय. म्हणजे दारिद्र्य कशाला म्हणायचं की माणसाला एक किमान चांगलं जीवन जगण्यासाठी जे काही मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची असमर्थता म्हणजे पूर्ण न करू शकणे, म्हणजे त्याला आपण दारिद्र्य असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत सांगायचं काय तर या दारिद्र्यामध्ये खालील गोष्टीचा अभाव दिसून येतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर खालील गोष्टीपासून वंचित असेल, खालील गोष्टी त्याला मिळत नसतील तर त्याला आपण दारिद्र्य म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काय, तर याच्यात सर्वप्रथम सांगता येईल ते म्हणजे अन्न. दुसरं म्हणता येईल अन्न हे पहा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या 3 तर मूलभूत गरजा आहेत. तर वेळेला जर त्याला एक चांगलं जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी काही आवश्यक असलेलं अन्न जर त्याला मिळू शकत नसेल तर त्याला आपण गरीब म्हणतो. म्हणजे दारिद्र्य राहणारे लोक, गरीब लोक हे अन्नापासून वंचित असतात. दुसरं वस्त्रापासून वंचित असतात. तिसरं या ठिकाणी त्यांना पुरेसं पाणी भेटत नाही. आज शहरांमध्ये किंवा गरिबांमध्ये पाण्याविषयी एक भयंकर त्रास गरिबांना सहन करावा लागतो. त्यातही स्त्रियांना, बालकांना पाण्याचा हा भयंकर त्रास जास्त त्यांना सहन करावा लागतो. आज शहरांमध्ये, गरीब वस्त्यांमध्ये आजही किमान शारीरिक स्वच्छता करण्यासाठी त्यांना पाणी मिळत नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही. तर निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे. तर निवारा देखील असणं, मग याचा अभाव असणं, घरही नसणं व्यक्तीला, तर त्याला आपण गरीब म्हणतो. म्हणजे एकंदरीत सांगायचं काय तर अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, शिक्षण आणि औषधं, कर्ज फेडण्याची असमर्थता, म्हणजे जे काही आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडून आपण जे कर्ज घेतो ते आता देऊ न शकण्याची त्याची स्थिती, त्यालाही आपण त्या ठिकाणी दारिद्र्यामध्ये म्हणू शकतो. आणि मनोरंजनाच्या सोयीसुविधा, आजही आपण एक किमान माणसाला जीवन जगण्यासाठी, एक चांगलं जीवन जगण्यासाठी काही मनोरंजनाच्या सोयीसुविधा, भौतिक सोयीसुविधा असणं गरजेचं आहे. तर याच्यापासूनही वंचित असणं, याच्यापासून अभाव असणं, तर याला आपण गरिबी म्हणतो. म्हणजे ह्या जे कोणी गरीब असतात तर त्या लोकांकडे अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, शिक्षण, औषध यापासून हे लोक वंचित असतात. म्हणून आपण त्यांची गणना गरीब किंवा दारिद्र्य या सदरात करत असतो. तर मित्रांनो, हे दारिद्र्याची ही एक पार्श्वभूमी होती. तर ह्या सगळ्या आवश्यक गोष्टी अभावी माणसाचं जीवन कसं होते, म्हणजे गरिबीचं जीवन कसं होते, ते एकंदरीत ह्या स्लाईडमध्ये मी आपल्यासमोर दर्शवण्याचा प्रयत्न करतो आहे.
तर पहा की या स्लाईडमध्ये की अन्न, पाणी आणि शिक्षणाअभावी घर नसलेली ही माणसं, त्यांची अवस्था काय हाल झालेला आहे हे आपणाला हे चित्रामधून पाहायला मिळते. तर अशा प्रकारची ही अवस्था आपल्या अवतीभोवती आपणाला दररोज पाहायला मिळते. नव्हे आपल्यापैकी अनेक जणांना याची प्रचितीही येत असेल, काही अनुभवही घेत असतील. पण हे दारिद्र्य भारताची एक खूप मोठी संकल्पना आहे. भारताचीच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये दारिद्र्य ही एक अतिशय भयानक संकल्पना म्हणजे संकल्पना आहे. त्याच्यामुळे लाखो लोक आज अमानवीय जीवन जगण्यास मजबूर होत आहेत. तर असो, हा विषय नाही, तर आपण या ठिकाणी नेमकं दारिद्र्य रेषा म्हणजे काय, दारिद्र्य रेषेची संकल्पना कधी अस्तित्वात आली ते याविषयी माहिती पाहू. तर मित्रांनो, जगात सर्वप्रथम दारिद्र्य रेषेची व्याख्या इंग्लंडमध्ये 19व्या शतकाच्या शेवटी करण्यात आली. तर इंग्लंड म्हणजे जगभरात म्हणजे सर्वप्रथम इंग्लंडमध्ये ही व्याख्या म्हणजे दारिद्र्य रेषा कशी ठरवायची, कोणाला दारिद्र्य म्हणायचं, कोणाला गरीब म्हणायचं, याविषयीचे ठोकताळे सर्वप्रथम इंग्लंड या देशामध्ये बांधण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण भारतासंबंधी जर विचार केला तर भारतामध्ये ह्या दारिद्र्य रेषेची कल्पना 1979मध्ये मांडण्यात आली. म्हणजे 1979मध्ये भारतामध्ये आता दारिद्र्य रेषा कसं ठरवायचं, भारतात तर गरीब लोक आहेत, नेमकं गरीब कोणाला म्हणायचं, त्याचं काय मोजमाप करायचं, यासंबंधीचं कल्पना या ठिकाणी भारतामध्ये 1979मध्ये स्वीकारण्यात आल्याचं आपणाला दिसते. तर भारतीय दारिद्र्याविषयी अभ्यास करणारे जी काही तज्ज्ञ आणि अभ्यासक आहेत, तर त्यामध्ये प्रसिद्ध असे VM दांडेकर आहेत आणि निळकंठ रथ आहेत, मॉन्टेग सिंग अहुलवालिया आहेत, अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश तेंडुलकर आहेत, डॉक्टर C रंगराजन आहेत, लाकडवाला, या अनेक तज्ज्ञांनी भारतामध्ये दारिद्र्याचं मोजमाप करण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. म्हणजे भारतात दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी या अर्थशास्त्रज्ञांनी एक मोलाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे. तर आता आपण या ठिकाणी नेमकं दारिद्र्य रेषा कशाला म्हणून हे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर ज्याला आपण पॉवर्टी लाईन म्हणतो, दारिद्र्य रेषा ही संकल्पना आपल्या जीवनामध्ये प्रत्येकांना ही ऐकलेली आहे. प्रत्येकांना आपण नेहमी बोलतो BPL APL, दारिद्र्य रेषे खाली आहे का त्यानं, ह्या गोष्टी आपण बोलत असतो. तर नेमकं ती दारिद्र्य रेषा म्हणजे काय, तर ते आपण या ठिकाणी व्याख्येच्या रूपाने या ठिकाणी पाहू. तर दारिद्र्य रेषा आपण ज्याला म्हणतो, तर दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एका व्यक्तीमागे एका महिन्याच्या खर्चाचा एक न्यून स्तर निश्चित केला जातो. त्याला मासिक प्रतिव्यक्ती खर्च म्हणतात. या न्यून स्तरापेक्षा कमी खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हणतात. आणि त्या न्यून उत्पन्नाच्या स्तराला दारिद्र्य रेषा असे म्हणतात. पहा, तर दारिद्र्य रेषेची व्याख्या काय, म्हणजे व्यक्ती एक महिन्यामध्ये जे काही किमान जीवन जगण्यासाठी, किमान उपभोग घेण्यासाठी उत्पन्नाचा एक किमान स्तर जो आहे त्याला आपण दारिद्र्य रेषा असं म्हणतो. सपोज आपण एका महिन्याला जीवन जगण्यासाठी आपण ठरतो, पहा, एका महिन्याचा खर्च आपला काढतो किमान साधारण माणसाचा, एखाद्या सामान्य माणूस, रस्त्यावरचा माणूस, त्याला एका महिन्यात जगण्यासाठी जे काही उत्पन्न आहे तर त्यापेक्षाही म्हणजे किमान लास्टचं उत्पन्न आहे तर त्यापेक्षाही
कमी उत्पन्न असेल तर त्याला आपण गरीब म्हणावं आणि त्या उत्पन्नाचा जो स्तर आहे निश्चित केलेला त्यालाच आपण दारिद्र्य रेषा असे म्हणतो. म्हणजे उत्पन्नाचं ते शेवटचं स्तर, बाँड्री, किमान उत्पन्नाची शेवटची बाँड्री, तर त्याला आपण एक उत्पन्न रेषा दारिद्र्य रेषा असे म्हणतो. तर दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी अशा प्रकारे आपण त्याची व्याख्या करता येते. तर असे म्हणजे एक किमान उत्पन्नाच्या पेक्षाही ज्याचं उत्पन्न असेल त्याला आपण दारिद्र्य रेषा म्हणू. आपण पाहतो की आज अनेक लोक महिन्याला म्हणजे भारतातले तर दारिद्र्याविषयीचे आकडे अतिशय भयंकर आणि भयानक आहेत. अनेक लोक महिन्यामध्ये म्हणजे 1000 किंवा 500पेक्षाही कमी रुपये कमवणारे लोक दिसतात. तर अशा ह्या लोकांना आपण दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हणतो. तर या ठिकाणी एक इंग्रजीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला सुटसुटीत, मला वाटते मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये थोडंसं सुटसुटीतच व्याख्या आहे. तर त्यांनी टू द पॉईंट व्याख्या आपण ज्याला म्हणतो. तर हे पॉवर्टी लाईन, व्हॉट इज अ पॉवर्टी लाईन? पॉवर्टी लाईन इज अ पॉईंट वेअर अन इंडिव्हिज्युअल्स इन्कम जस्ट मीट्स द मिनिमम नेसेसरी फॉर द बेसिक सर्वायवल इन सोसायटी. म्हणजे दारिद्र्य रेषा ही ती रेषा आहे जेथे किमान गरज भागवण्यासाठी व्यक्तीचा जो न्यूनतम म्हणजे कमीत कमी जे उत्पन्न लागते त्या उत्पन्नालाच आपण दारिद्र्य रेषा असे म्हणतो. म्हणजे किमान गरजा भागवण्यासाठी जे किमान उत्पन्न असते तर त्याला आपण दारिद्र्य रेषा असे म्हणतो. आता दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती ज्याला आपण BPL म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन, ते काय? In an economic benchmark and poverty line used by the government of India to indicate economic disadvantage and to identify individuals and households in need of government assistance and aid. आता BPL ही ती रेषा आहे जेव्हा म्हणजे सरकारने जो उत्पन्नाचा एक किमान उत्पन्नाचा जो स्तर ठरवलेला असतो ज्याला आपण बेंचमार्क म्हणतो, तर किमान उत्पन्नापेक्षाही ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्याला आपण BPL, बिलो पॉवर्टी लाईन असे म्हणतो. तर असं या एक साधारण व्याख्या तुम्हाला कळाव्यात यासाठी ही स्लाईड आपणासमोर मांडलेली आहे. तर ह्या स्लाईडमध्ये पहा पॉवर्टी लाईन, त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. पॉवर्टी लाईन इज द लाईन विच इंडिकेट्स द लेवल ऑफ पर्चेसिंग power required to satisfy the minimum needs of person. It represents the capacity to satisfy the minimum level of human needs. The line divides people in two groups, above poverty line and below poverty line, APL and BPL. तर ह्याही व्याख्येमधनं तोच एकंदरीत सार आहे की दारिद्र्य रेषा ती रेषा आहे जेथे माणसाला म्हणजे आवश्यक गरजा भागवण्यासाठी खर्च करण्या एवढंही उत्पन्न नसते किंवा आवश्यक गरजा भागवण्यासाठी माणसाला खर्च करण्यासाठी जे उत्पन्न लागते त्या उत्पन्नापेक्षाही कमी उत्पन्न असलेल्या एका रेषेला, स्तराला आपण दारिद्र्य रेषा असं म्हणतो. हे या व्याख्येतून आपल्याला कळते. तर ह्या दारिद्र्य रेषेतून दोन भाग पडतात, 2 गट पडतात, ज्याला आपण APL आणि BPL असं नेहमी म्हणतो. तर ह्या खालच्या आलेखामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या वर्षी दारिद्र्याचं काय प्रमाण होतं APL आणि याच्या दर्शवलेलं आहे. ते याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण या भागामध्ये दर्शवलेलं आहे. तर एकंदरीत जर 1973-74 जर पाहिलं तर ह्या 73-74मध्ये या ठिकाणी एकूण दारिद्र्य भारतात 54.9% होतं. तर तेच ग्रामीण दारिद्र्य या ठिकाणी 56.4% होतं आणि 49% दारिद्र्य त्या ठिकाणी शहरांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं.
म्हणजे जवळपास देशामध्ये 54% लोक, 54 ते 55% लोक त्या ठिकाणी गरीब होते. म्हणजे अर्धी लोकसंख्या ही 1973-74च्या काळामध्ये गरीब असल्याची, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली असल्याचं आपणाला हे दिसून येते. तर नंतर 1977-78मध्ये या ठिकाणी एकंदरीत 51.3% त्या ठिकाणी लोकसंख्या, भारताची लोकसंख्या गरीब होती. दारिद्र्य रेषेखाली राहणारे म्हणजे 51% लोक त्या ठिकाणी होते. तर त्या ठिकाणी जर ग्रामीण दारिद्र्याविषयी माहिती घेतली तर याही ठिकाणी 53.1 एवढे टक्के लोक त्या ठिकाणी ग्रामीण विभागामध्ये गरीब लोक आढळून येतात. तर शहरामध्ये 45.2% होते. तर एकंदरीत या आलेखावरून जर आपण लक्षात घेतलं तर भारतामध्ये जे टोकाचं दारिद्र्य होतं, तर ते दारिद्र्याचं प्रमाण हळूहळू आपणाला कमी होताना दिसते आहे. ह्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी हे जे काही दारिद्र्य आहे, तर हे दारिद्र्य कमी असल्याचं आपणाला दिसते. म्हणजे हे 56 पासून तर ते हे 48 घ्या, या ठिकाणी 40% झालेलं आहे. तर आज जर आपण पाहतो की अलीकडच्या काळाचा विचार केला, 1900 काही अडथळा आलेला आहे तांत्रिक. तर या ठिकाणी जर अलीकडचं 1999-2000 जर काळ घेतला तर या काळामध्ये जवळपास एकूण दारिद्र्य 26.1% आल्याचं आपणाला दिसून येते. 26.1% आल्याचं आपणाला दिसून येते. या ठिकाणी ह्या स्लाईडमध्ये तर अशाच प्रकारे पहा, या स्लाईडमध्येही दर्शवण्यात आलेलं आहे की वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांकडून, भारतातील अनेक तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञांनी दारिद्र्याविषयीचे वेगवेगळे अंदाज वेगवेगळ्या काळात मांडलेले होते. तर त्याविषयीचं चित्र याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये पहा, 1993-94मध्ये लाकडवाला कमिटी ही एक तज्ज्ञ गट त्या ठिकाणी सरकारतर्फे नियुक्त करण्यात आलेलं होतं. आणि त्यानुसार ग्रामीण भागात 37.3% लोक दारिद्र्य रेषेखाली होते, म्हणजे गरीब होते. आणि शहरांमध्ये 32.4% होते. तर एकूण 36% गरीब लोक त्या ठिकाणी होते. तर त्याच वर्षी पहा, तेंडुलकर कमिटीच्या वतीनं जे अंदाज मांडलेला आहे त्यामध्ये 50.1% लोक त्या ठिकाणी गरीब होते. आणि शहरांमध्ये 31.8% लोक त्या ठिकाणी गरीब होते. तर एकूण 45.3% लोक या ठिकाणी तेंडुलकर कमिटीच्या मते त्या ठिकाणी गरीब होते. तर म्हणजे वेगवेगळे तज्ज्ञ गट या ठिकाणी नियुक्त केलेले आहे. तर त्याचे वेगवेगळे अंदाज त्या ठिकाणी त्यांनी अभ्यासातून मांडल्याचं आपल्याला हे दिसून येते. 2004मध्ये जवळपास देशामध्ये लाकडवाला कमिटीच्या मते 27.5% लोक गरीब होते. तर तेंडुलकर कमिटीच्या मते जवळपास 37.2% या ठिकाणी गरीब होते. तर अलीकडच्या काळाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी तर दारिद्र्यामध्ये हळूहळू घट होत असल्याचं आपणाला दिसून येते. तर यामध्ये जवळपास 2011-12मध्ये तर तेंडुलकर कमिटीच्या मते 25.7% लोक गरीब होते. तर शहरांमध्ये 13.7% लोक त्या ठिकाणी गरीब होते. तर एकूण 21.9% या ठिकाणी भारतात गरीब लोक होते, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली.
तर रंगराजन कमिटीच्या मते पहा, या ठिकाणी 2011-12मध्ये 29.5% लोक गरीब होते, त्याचं 30.9% लोक त्या ठिकाणी ग्रामीण भागात होते, तर 26.4% लोक हे शहरांमध्ये होते. तर एकंदरीत सांगायचं झालं तर अशा रीतीने भारतामध्ये दारिद्र्यामध्ये घट होत गेल्याचं आपणाला दिसून येते. सरकारच्या अथक प्रयत्नामुळं या ठिकाणी दारिद्र्यामध्ये हळूहळू घट झालेली आहे. पण हे दारिद्र्य कशामुळे होते, दारिद्र्य होण्याची काय कारणे आहेत, तर हेही आपणाला या ठिकाणी पाहणं आवश्यक ठरेल. तर सर्वप्रथम आपण जे दारिद्र्य म्हणत असतो ते दारिद्र्य होण्याची काही कारणे असतात आणि ती कारणे आपण या ठिकाणी खाली पाहू. तर दारिद्र्याचं पहिलं कारण म्हणजे आपल्या देशाची नव्हे समस्त जगाची ही वाढती लोकसंख्या होय. पहा, या वाढत्या लोकसंख्येमुळे रोजगाराच्या संधीत वाढ होत नाही, त्याच्यामुळे बेकारीची समस्या व त्यातून हे दारिद्र्य निर्माण होते. म्हणून वाढती लोकसंख्या ही एक दारिद्र्याचं प्रमुख कारण आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर दुसरं, आपण या ठिकाणी मंद विकास हे एक दारिद्र्याचं कारण आहे हे आपण सांगू शकतो. तर मंद विकास पहा, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास होणं गरजेचं असते. देशामध्ये जर आर्थिक विकास असेल तर केवळ त्या देशाचं नसते, तर देशातील समस्त लोकांना त्याची फळे चाखता येतात. जर आर्थिक विकास असा जर मंद होत असेल, कमी होत असेल, तर मात्र त्या देशातील लोकांचं आर्थिक विकासही होत नसतो. म्हणून दारिद्र्याचं कारण हे देशाचं मंद विकास हे काय. आपण जर भारताच्या पंचवार्षिक योजनांकडे किंवा भारताच्या विकासाकडे जर लक्ष दिलं, आपणाला लक्षात येईल की बराच काळ भारतीय अर्थव्यवस्था एक म्हणजे हिंदू ग्रोथ रेटच्या सापळ्यात अडकलेली होती. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था 2 ते 4% जाळ्यामध्ये होती. म्हणजे बराच काळ आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर होता. आज तर आपण पाहतोय की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सध्याच्या काळामध्ये खूप घटलेला आहे, निगेटिव्हमध्ये गेलेला आहे, ऋणात्मक झालेला आहे. म्हणून काही वर्षापूर्वीच म्हणजे 8व्या किंवा 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतीय विकास दराने एक चांगली उंची त्या ठिकाणी गाठलेली होती. म्हणजे देशाचा जर मंद आर्थिक विकास असेल तर त्या ठिकाणी लोकांना रोजगार किंवा उत्पन्न मिळू शकत नाही. त्यासाठी देशामध्ये रोजगाराची वाढ घडून येण्यासाठी देशाचा आर्थिक विकास प्रगत होणे गरजेचं असते. अल्पविकसित राष्ट्रामध्ये पूर्ण रोजगार आणि सुबत्ता प्राप्त करण्याकरता उच्च विकास दर सातत्याने खूप मोठ्या कालावधीकरता आवश्यक असते. तरीसुद्धा आपण भारताचा सध्याचा जर विकास दर पाहिलं तर तो भारतातील दारिद्र्य कमी करण्यास असमर्थ आहे. त्याच्यामुळे उच्च या ठिकाणी आर्थिक विकास होतानाच त्या ठिकाणी दारिद्र्य नष्ट होते. म्हणून आता पहा, भारतीय विकास दर आज ऋणात्मक गेला, म्हणजे 27.9% समथिंग या ठिकाणी ऋणात्मक गेलेला आहे, मायनसमध्ये गेलेला आहे. तर आर्थिक देशाचाच विकास ठप्प पडलेला आहे. उद्योगधंदे, रोजगार, बेकार, त्याच्यामुळे लाखो लोक आज गरिबीमध्ये ढकलेले आहेत, गरिबीच्या डाळ्यात ढकलेले आहेत. तर का, तर आर्थिक विकास आज मंद झालेला आहे. म्हणून मंद आर्थिक विकास हे या ठिकाणी याचं कारण आहे असं आपणाला सांगता येतं. तर तिसरं आहे उत्पन्नातील विषमता. पहा, उत्पन्न विषमता हे एक गरिबीचं मोठ्या प्रमाणावर कारण आहे असं आपणाला सांगता येते. आता उत्पन्न विषमता म्हणजे काय,
तर उत्पन्न किंवा संपत्तीचे लोकांमध्ये असलेले असमान वाटप म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्नातील विषमता असे म्हणतो. पहा, आता आपण भारतामध्ये जर पाहिलं तर हे अशा प्रकारचं उत्पन्नातील विषमता भयंकर दिसते. सरळ एकीकडे श्रीमंत लोक ज्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत, तर दुसरीकडे असे गरीब लोक ज्यांच्याकडे खायला अन्न नाही, डोक्यावर राहायला घर नाही, शिक्षण नाही, अन्न पाणी या म्हणजे मूलभूत गरजाही नाहीत. अशा प्रकारची दरी भारतात दिसते. का दिसते तर उत्पन्नाची ही विषमता आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून उत्पन्न विषमता हे आमच्या दारिद्र्याचे एक कारण सांगता येते. तर नेक्स्ट आपणाला सांगता येते की अशिक्षितपणा, ज्याला अज्ञानपणा आपण म्हणू शकतो. आजही पहा, दारिद्र्याचं हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे शिक्षण. शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचं हे एकमात्र साधन आहे. शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होत असतो. म्हणजे ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, भौतिक असेल, बौद्धिक असेल, अशा सर्वांचा विकास होतो. शिक्षणामुळे माणसाच्या वेगवेगळ्या कौशल्यांमध्ये वाढ होते, गुणांमध्ये वाढ होते. त्याच्यामुळे माणूस आर्थिक उत्पन्न मिळवण्यास तो सक्षम होतो. आज पाहतो आहे की भारतातील अनेक घटक, अनेक गरीब जाती, म्हणजे ते आदिवासी असतील, भटके असतील किंवा इतर ग्रामीण किंवा आपल्या शेतकरी असतील, ह्या सर्व घटकांचे लोक आज शिक्षणापासून कोसू दूर आहेत. शिक्षणापासून दूर असल्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध असतात. कारण का, हे अशिक्षित अज्ञानी लोक अकुशल असतात. म्हणून आज आपण पाहतो शिक्षणामुळे कशा प्रकारचा बदल असतो. आणि तुम्हा सर्वांना माहीत असल्या कारणानेच आज तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आहात. आज तुम्हाला शिक्षणामुळेच अनेक लोक MPSC UPSCची तयारी करून एक मोठ्या पगाराची नोकरी बाळगावी या हेतूनं शिक्षण घेत आहेत. तर अशिक्षित लोकांना ही संधी नसते. एक मोठं हुद्द्यावर जावं, मोठा पगार मिळावा यासाठी ते कितीही प्रयत्न केले तर ते येऊ शकत नाही. कारण का, ते अशिक्षित असतात. कलेक्टर होण्याची संधी, की चपराशी होण्याची संधी, का क्लर्क होण्याची संधी हे फक्त शिकलेल्यांना असते. केवळ ह्याच सेवा नाहीत, मग ते इंजिनियर असो, ड्रायव्हर असो किंवा इतर कोणतेही तंत्रकुशल असते, ते सगळं होण्यासाठी, व्यवसाय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षणाची नितांत गरज असते. भारतामध्ये आजही अनेक लोक मोठ्या प्रमाणावर अशिक्षित असल्याने त्यांच्यामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हे आपणाला या ठिकाणी सांगता येते. तर पाचवा आहे दारिद्र्याचं दुष्टचक्र. तर दारिद्र्याचं दुष्टचक्र हे एक भारतातील दारिद्र्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे असं आपणाला म्हणता येते. का, तर पहा, भारताच्या बाबतीत एक गमतीदार विधान केलं जाते. भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे असं म्हटले जाते. आणि दुसरी असाच एक भारतासंदर्भात बोललं जाते, भारत हा एक गरीब देश आहे. कारण का, तो गरीब आहे. गरीब आहे म्हणून गरीब आहे. तर अशा प्रकारचं गरीब असल्यामुळे गरीबच होणार. तर हे जे दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे, म्हणजे लाखो लोक जे गरीब आहेत. का गरीब आहेत? त्यांना म्हणजे उत्पन्नाची साधने नाहीत, त्यांच्याकडे पैसा नाही. उत्पन्नाची साधने किंवा भौतिक साधने नसल्या कारणाने ते त्यांच्या गरजा भागू शकत नाहीत, त्यांचे उत्पन्न वाढू शकत नाहीत. म्हणून अजून ते गरिबीत जगतात आणि गरिबीतच मरतात. मग त्यांची मुलं गरीब, मग त्यांचेही मुलं गरीब. अशा प्रकारे या गरिबीचं दुष्टचक्र ते कायम राहतात. का, ते गरीब आहेत. या गरिबीच्या ह्या सापळ्यामध्ये ते अडकलेले असतात, दुष्टचक्रामध्ये त्या ठिकाणी अडकलेले असतात. तर अशा प्रकारचं म्हणजे गरिबीचं दुष्टचक्र. का, तर त्यांचं उत्पन्न कमी असते, त्यांचं दरडोई उत्पन्न कमी असते. उत्पन्न कमी असते म्हणून त्यांचा खर्चही कमी असते, बचतही कमी असते. त्याच्यामुळे उत्पादन त्यांचं कमी होते. उत्पादन कमी असल्याकारणाने रोजगार कमी भेटतो आणि परत कमी उत्पन्न होते.
म्हणजे अशा प्रकारचं एक दारिद्र्याचं दुष्टचक्र त्या ठिकाणी सुरू होते. तर ह्या दारिद्र्याच्या दुष्टचक्रामुळे भारतामध्ये गरीब लोकांची संख्या वाढते आहे असं आपल्याला म्हणता येते. तर या ठिकाणी नेक्स्ट सांगता येते की बेरोजगारी. तर बेरोजगारी हे दारिद्र्याचं कारण आहे. पहा, प्रत्येक व्यक्तीला बेरोजगार आपण ज्याला म्हणतो, काम करण्याची पात्रता असून देखील त्याला काम मिळत नसेल तर त्याला आपण बेरोजगार असं संबोधत असतो. पण काम करण्याची इच्छा आणि पात्रता दोन्ही आहे, पण त्याला काम नाही. काम नसल्या कारणानं त्याच्याकडे उत्पन्न नाही म्हणून तो गरीब आहे. तर अशा प्रकारे बेरोजगारीची संख्या आज देशामध्ये भयंकर वाढलेली आहे. म्हणून हे लाखो युवा बेरोजगार या ठिकाणी गरिबीमध्ये जीवन कंठण्यास मजबूर होत असतात. म्हणून युवा अवस्थेत माणसाला जर योग्य रोजगार मिळाला नाही तर तो आजन्म गरिबीच्या दुष्टचक्रात जाण्याची शक्यता असते. म्हणून बेरोजगारी हे दारिद्र्याचं एक प्रमुख कारण आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. तर 7वं, महागाई ज्याला आपण भाववाढ असं म्हणतो. पहा, महागाई हे एक गरिबीचं कारण आहे. का तर महागाईमुळे ऑलरेडी गरिबांकडे किमान पैसा असतो, किमान उत्पन्न असते, कमी उत्पन्न असते. आणि ह्या कमी उत्पन्नामध्ये आज पाहतो आहेत की जे गरीब लोक महिन्याला 2,000 3,000 कमावतात, 4,000 5,000पर्यंत कमावतात. तर त्यांचं महागाईमुळं आज 5,000 काही भागणं झालेलं आहे, भागत नाही. का तर त्यांचा उत्पन्नाचा मोठा भाग अशा प्रकारे महागाईमुळे खर्च होतो. मग ते लोक अजून गरीब होतात. म्हणून महागाई हे एक दारिद्र्याचं कारण आहे असं या ठिकाणी सांगता येते. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर महागाईमुळे लोकांची खरेदी शक्ती कमी होते. म्हणून लोक अजून अधिक गरीब होतात. तर ही काही दारिद्र्याची काही निवडक कारणं आहेत. तुम्हाला पाहिजे तर अजून यामध्ये काही कारणं ॲड करता येतील. असंख्य अशी कारणं आपणाला या ठिकाणी सांगता येतात, परंतु या ठिकाणी वेळेची मर्यादा असल्याकारणानं आपणाला जास्त कारणांकडे जाता येत नाही. तर ही जी काही कारणं आहेत, तर ही जी काही दारिद्र्याचं कारणं आहेत, तर ह्या दारिद्र्याचे ज्या कारणं आहेत ते कारणाला आपण कशा प्रकारे त्याचं निर्दालन आणि निर्मूलन करू शकतो, त्याचे काही उपाय आहेत का, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, दारिद्र्याची काही कारणं आहेत तर ते निसंशय आपण पाहिलेली आहेत. पण हे दारिद्र्य दूर कसं करता येईल, त्याचे काय उपाय आहेत, हेही पाहणं या ठिकाणी आवश्यक ठरते. तर कशा प्रकारे हे दारिद्र्य लोकांचं दूर करता येते, तर त्याचे काय उपाय आहेत हे आपण या ठिकाणी पाहू. तर यामध्ये सांगितल्याप्रमाणे दारिद्र्य भलेही आहे, जगभरात आहे. तर ह्या दारिद्र्य कमी करण्यासाठी आज जगभरातून युनोपासून तर प्रत्येक देशांपर्यंत प्रयत्न चालू आहेत. भारतामध्येही आपण पाहतो की ह्या भारतीय सरकारकडून केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज दारिद्र्यामध्ये किमान घट झाल्याचं आपणाला दिसून येते. म्हणजे जवळपास एकेकाळी ज्या देशाची अर्धाधिक लोकसंख्या गरिबीमध्ये जीवन जगत होती, आज जवळपास ती संख्या खूप कमी झालेली आहे. म्हणजे 27 ते 28-30% पर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर हे एक आपण भारतीय योजनाकारांनी, भारतीय सरकारांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा हा परिणाम आहे. तर अशा प्रकारे विविध वेगवेगळ्या उपायांनी हे दारिद्र्य दूर करता येते. तर ते उपाय कोणते आहेत या ठिकाणी आपण पाहू. तर सर्वप्रथम आहे लोकसंख्या नियंत्रण. लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्याच्या वाढीचं प्रमुख कारण लोकसंख्याच आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे या ठिकाणी उत्पादन आणि रोजगारावर परिणाम होतो. त्याच्यामुळे लोकसंख्या गरीब राहते. जर लोकसंख्या आपण आटोक्यात आणली, नियंत्रणात आणली, तर आपण लोकांना पुरेसा रोजगार देऊ शकतो, त्यांच्याकडे पुरेसं उत्पन्न येऊ शकते आणि
साहजिकच उत्पन्न वाढल्यामुळे लोक गरिबीच्या दारिद्र्य रेषेच्या वर येऊ शकतात. म्हणून लोकसंख्या नियंत्रणाला, लोकसंख्या वाढीला चाप लावणं ही अत्यावश्यक आहे, ती काळाची गरज आहे. नव्हे, या लोकसंख्या वाढीसाठी संपूर्ण जगभरात प्रयत्नही सुरू आहेत. म्हणून दारिद्र्य जर कमी करायचं असेल, म्हणून आज आपण पाहतो की सरासरी जे सज्ञान कुटुंब आहे, ज्यांना आपल्या जीवनाविषयी पुरेशी जाणीव आहे, असे लोक कुटुंब लहान सुख महान हे सरकारचं जे घोषवाक्य आहे आपल्या प्रत्येकाला आता पाठ झालेलं आहे. म्हणजे लोक त्याप्रमाणे वागतात आहेत, आचरण करतात आहेत. एकेकाळी कुटुंबामध्ये एका दाम्पत्याला 5 ते 7 लेकरं असायची, आज 1 किंवा 2 यावर ते स्टॉप करत आहेत, थांबत आहेत. तर म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणं ही काळाची गरज आहे. तेव्हाच आपलं हे जे दारिद्र्य आहे ते कमी होऊ शकते, अन्यथा नाही. म्हणून लोकसंख्या नियंत्रण हे दारिद्र्य निर्मूलनाचे एक प्रमुख उपाय आहे असं आपण म्हणू शकतो. सॉरी. तर त्या ठिकाणी आर्थिक विकासाचा वेग वाढवणे. पहा, आर्थिक विकासाचा वेग वाढवणे हे एक महत्त्वपूर्ण असं एक दुसरं उपाय आहे. आपण पाहिलेलं होतं की दारिद्र्याच्या कारणामध्ये म्हणजे मंद आर्थिक विकास, मंद विकास हे कारण होतं. तर त्याला उपाय म्हणजे आर्थिक विकास. देशाचा विकास जर होत असेल, मोठमोठे उद्योगधंदे आणि रोजगार जर वाढत असेल, देशाचा GDP वाढत असेल, तर आर्थिक विकास तेव्हाच होतो जेव्हा देशाच्या म्हणजे रोजगाराच्या संधी सर्वदूर पोचतात, प्रत्येक लोकांना काम भेटते, ते आपल्या किमान गरजा, किमान उत्पन्न मिळू शकतात आणि त्याच्यातून देशामध्ये आर्थिक समृद्धी येते. म्हणजे अशा प्रकारचे उद्योगधंदे जर वाढले, देशाचा आर्थिक विकास झाला, तर खऱ्या अर्थानं दारिद्र्य निश्चितच कमी होते. म्हणून आर्थिक विकास वाढवणं हे दारिद्र्य निर्मूलनाचं एक दुसरं उपाय आपण त्या ठिकाणी सांगतो. तर त्या ठिकाणी तिसरं आपल्याला सांगता येते की रोजगार संधीत वाढ. म्हणजे हे जी काही रोजगार संधी आहे, रोजगार म्हणजे लोकांना काम, जोपर्यंत आपण लोकांना जास्तीत जास्त लोकांना काम देऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांची दारिद्र्य गरिबी कमी होऊ शकत नाही. म्हणून अशा ह्या रोजगार संधीमध्ये वाढ करणे ही काळाची गरज आहे. आज जी बेरोजगारीची पण समस्या पाहतो की लोकांची इच्छा आणि पात्रता असून देखील लोकांना काम मिळत नाही. म्हणजे अशा नवीन संधी निर्माण करणं हे दारिद्र्य निर्मूलनाचं हे उपाय त्या ठिकाणी सांगता येते. रोजगार लोकांना मिळालं तर त्यांना उत्पन्न भेटते. चांगलं उत्पन्न राहिलं तर नक्कीच ते हे जे काही APL BPLची जी रेषा आहे, ज्याला पॉवर्टी लाईन म्हणतो, त्याच्यापेक्षा ते चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतील. तर नेक्स्ट आपण सांगता आर्थिक विषमता कमी करणे. तर दारिद्र्य निर्मूलनाचं जे आपण कारणं सांगितलेली आहेत, उत्पन्नातील विषमता, तर त्याचाच उपाय आर्थिक विषमता कमी करणे. पहा, देशामध्ये उत्पन्नाचं असमान वाटप आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर लोक, श्रीमंत लोक, त्यांच्याकडे मुठभर लोक, त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. दुसरीकडे गरीब लोक, म्हणजे भारताच्या संदर्भात 20% श्रीमंत लोक आहेत, 80% गरीब आहेत. अशा प्रकारची एक साधारण मांडणी त्या ठिकाणी केली जाते. म्हणून उत्पन्नाची ही वाट अशा प्रकारे व्हायला हवी की ह्या सर्व लोकांमध्ये किमान पातळीवर ते समान असलं पाहिजे, किमान पातळीवर समान असलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची टोकांची विषमता नष्ट करण्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यासाठी कसं करता येईल की लोकांना शिक्षण आणि रोजगार दिलं पाहिजे. म्हणजे शिक्षण आणि रोजगार यासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून हे लोक काय करतील की चांगलं शिक्षण घेऊन म्हणजे रोजगार प्राप्त करण्यास ते पात्र होतील आणि अशा प्रकारे गरिबांचं जे शोषण आहे म्हणजे ते उत्पन्न जास्तीत जास्त मिळू शकते. त्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर दुसरं आहे भूसुधारणा कायदे. भूसुधारणा कायदे भारतामध्ये पहा, जमिनीचं अतिशय विषम वाटप आहे. आपण पाहतो आहोत आपल्या आजूबाजूला गावातील काही मुठभर लोकांकडे जमीन आहे आणि बाकी सगळे गावातील लोक हे
त्या जमीनदार मालकांच्या शेतात काम करण्यास जात असतात. म्हणजे लाखो भूमिहीन लोक आहेत ज्यांच्याकडे जमीन नाही, ते दुसऱ्याच्या जमिनीवर काम करतात. भारतामध्ये असलेल्या सरंजामशाही, राजेशाही या चुकीच्या प्रथा परंपरांमुळे अशा प्रकारे जमिनीचं विषम वाटप झालेलं आहे. मग त्याच्यामुळे सरकारने अशा प्रकारची ही भूसुधारणा कायदे करणं गरजेचं आहे की जेणेकरून जे भूमिहीन आहेत, ज्यांच्याकडे जमीन नाही, कसण्यासाठी जमीन नाही, तर त्या लोकांना त्या काही जमिनी त्यांच्याकडे दिलं पाहिजे. अशा प्रकारचे कायदे बनवलेले पाहिजे. भारतामध्ये असे कायदे बनवण्यात आलेले होते श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळात. आजही आपणाला दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजना, अशा प्रकारची योजना महाराष्ट्रात चालू असल्याचं दिसते. पण ते पुरेसं नाही. खूप किमान एका विशिष्ट घटकावर डोळा ठेवून ते योजना चालवली जाते. पण अशा प्रकारचे अनेक कायदे केले पाहिजे जे ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे ती काढून ती गरिबांकडे, भूमिहीन लोकांकडे वाटप करण्याचे कायदे या ठिकाणी झाले पाहिजेत. तेव्हाच हे भूमिहीन लोकांना जमिनी मिळाल्या कारणाने त्यांचं उत्पन्न वाढेल, त्यांचं राहणीमान वाढेल, मग ते त्यांची गरिबी त्या ठिकाणी कमी होईल. त्याच्यामुळे हे एक उपाय आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर नेक्स्ट आहे संतुलित प्रादेशिक विकास. संतुलित प्रादेशिक विकास, ज्यालाच आपण समतोल प्रादेशिक विकास असं म्हणतो. तर भारतामध्ये पहा, भारतीय संदर्भात जर आपण पाहत असलो तर एकीकडे महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, पंजाब ही काही समृद्ध राज्य आहेत, मोठी राज्य आहेत. म्हणजे भारताच्या GDPमध्ये ह्या राज्यांचं योगदान जास्त आहे. तर दुसरीकडे बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा तर यासारखी मागास राज्य आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे भारतामधील विशिष्ट राज्याचा विकास आणि दुसरीकडे अनेक राज्य मागास आहेत. तर हे कुठेतरी विषम चित्र या ठिकाणी बदलण्यासाठी संपूर्ण देशातील सर्व राज्यांचा या ठिकाणी समतोल विकास झाला पाहिजे. त्याच्यामुळे दारिद्र्य कमी होऊ शकते. समतोल विकास झाल्याने आज जे काही बिहारमध्ये दारिद्र्य आहे, ओरिसामध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे, तेथील गरीब लोक आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कामाला येतात. जर त्यांना तिथेच उद्योगधंदे मिळाले तर नक्कीच त्यांना त्यांचं उत्पन्न वाढून त्यांचं दारिद्र्य त्या ठिकाणी कमी होऊ शकते. यासाठी संतुलित प्रादेशिक विकास होणं हे गरजेचं आहे. तर नेक्स्ट आपण सांगू शकतो की सामाजिक सुरक्षा उपाययोजना. म्हणजे सामाजिक सुरक्षा उपाययोजना. आता दारिद्र्य कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या सामाजिक सुरक्षा उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत. सामाजिक सुरक्षा उपाययोजना म्हणजे काय, याला काय म्हणता येते की जशा प्रकारचे भविष्य निर्वाह निधी असेल, विमा योजना असतील, किंवा लोकांना निवृत्ती वेतन असतील, मोफत औषध किंवा आरोग्य व्यवस्था असतील, आणि लोकांना परवडणारी घरे असतील, मोफत घरे बांधून देणे असतील, आणि शहरी भागात राहणाऱ्या गरिबांना अन्नधान्य असेल, राशन असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्याला आपण सामाजिक सुरक्षा म्हणतो, असे उपाय सरकारने केले पाहिजेत. जेणेकरून त्या गरिबांचं जो अशा या आवश्यक गोष्टीवर खर्च होतो तो त्यांचा खर्च वाचून त्यांचं उत्पन्न हे बचत होऊ शकते. म्हणून त्याच्यामुळे सरकारने जर सामाजिक या सुरक्षा उपाययोजनेच्या माध्यमातून जर त्यांना हातभार लावलं तर नक्कीच त्या ठिकाणी दारिद्र्य कमी होते असं आपल्याला म्हणता येते. तर पुढचं आपल्याला सांगता येते की ग्रामीण औद्योगिकरण. पहा, भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतातील जवळपास आजही 60 ते 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेती हे सर्वाधिक रोजगार मिळवून देणारं एक प्रमुख क्षेत्र आहे. तर ग्रामीण भागात राहणारी ही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आजही शेतीच ह्या माध्यमावर म्हणजे रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. आणि शेतीमध्ये रोजगार देण्याची, काम देण्याची तिची ठिकाणी शक्यता त्या कमी झालेली आहे. त्याच्यामुळे देशातला जो मोठा भाग म्हणजे 70% लोकसंख्या जी ग्रामीण भागात राहते आहे, तर त्यांचा विकास होण्यासाठी
जे गरीब लोक आजही याच भागात दिसून येतात जास्त, तर त्यांचा विकास होण्यासाठी ग्रामीण औद्योगिकरण किंवा उद्योगधंद्याचा विकास होणं खेड्यांमध्ये गरजेचं आहे. म्हणजे खेड्यापर्यंत प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जर उद्योगधंदे आले, तालुका आणि छोट्या गावांमध्ये, तर त्या ठिकाणी दारिद्र्याचं निर्मूलन होते असं आपल्याला सांगता येते. कारण का, प्रत्येक ग्रामीण भागांमध्ये उद्योगधंदे आले, वेगवेगळे उद्योगधंदे, कुटीर उद्योग जर तयार झाले, तर त्या ठिकाणी प्रत्येकांना किमान रोजगार मिळेल, त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, राहणीमानात वाढ होईल, म्हणजे निश्चितच त्यांच्या दारिद्र्यात घट होईल. म्हणून दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय सांगताना ग्रामीण औद्योगिकरण हे एक दारिद्र्य निर्मूलनाचा उपाय आहे हे आपणाला म्हणता येते. तर अशा पद्धतीने आपण आज दारिद्र्य रेषा, संकल्पना आणि दारिद्र्याची कारणे आणि दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या तासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.